एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर स्नेहभोजनासाठी दाखल. दोघांमध्ये जवळपास 1 तासांपासून चर्चा. पालिका निवडणुकीपूर्वी नव्या युतीची चर्चा. आनंद नक्कीच होईल ना. आनंद राजसाहेबांसारखी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर एकत्र येऊन भविष्याच्या राजकारणामध्ये जर एकत्र आले तर आनंदच होईल. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवरती मंत्री उदय सामंत यांची मोठी प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या नाशिकमध्ये निर्धार मेळावा. टीझर लॉन्च. बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील संवाद भाषण होणार. लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या 8 लाख लाभार्थ्यांना 1,500 रुपयांच्या ऐवजी मिळणार फक्त 500 रुपये. नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनांचा एकत्र लाभ घेणाऱ्यांना फटका. उसाला एक रकमी एफआरपीचे जीआर राज्यात अखेर लागू. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 3 टप्प्यात एफआरपी निर्णयाला राजू शेट्टींनी दिलं होतं आव्हान. कुडाळमधील प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणात राजकारण तापलं. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक. वैभव नाईकांची वार तर निलेश राणेंकडूनही जोरदार पलटवार. भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातला नियमामध्ये बदल. शेतकऱ्यांना 9%नेच व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा शेतकऱ्यांना बसणार फटका. हेमलता पाटलांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र. फेसबुकवरती व्हिडिओ टाकत पक्षातून बाहेर पडण्याबाबत घोषणा. पाटलांनी काँग्रेसमधून शिवसेनेत केला होता प्रवेश. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल होणार. ससून रुग्णालयाचा 4था अहवाल आल्यानंतर कारवाई करणार. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती. पुण्यात दिवसाढवळ्या सराफावरती दरोडा. प्लास्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून 25 तोळे सोनं लुटलं. दायरीतल्या घटनेचं सीसीटीव्ही व्हिडिओ समोर.